प्राजक्ता जॉईन व्हायची. सर मी झाली जॉईन. ते शिवानी आहे तर ती आज जॉईन नाही करणार आहे. तू उद्याला करेल म्हणे. ओके ओके हा ठीक आहे, तुम्ही चालू करून द्या. ओके. फर्स्ट माझ्याबद्दलचे इंट्रोडक्शन. माय सेल्फ ललित अडली शेटलावर. ओके. 5 इयरपासून टेक इंडस्ट्रीमध्ये वर्क करत आहे मी. ओके. सध्या फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून जयस डायल कंपनीमध्ये वर्क करत आहे. जयस डायल माहीत आहे ना सगळ्यांना? हां. येस सर. ओके. अशा प्रकारचं हे माझं इंट्रोडक्शन आहे. मी पर्टिक्युलरली फुल स्टॅक डेव्हलपर असल्यामुळे जवळपास सगळ्याच टेक्नॉलॉजीवर वर्क करत असतो. ओके. तुम्हालाही कोणत्या दुसऱ्या टेक्नॉलॉजीबद्दल म्हणजे किंवा काही कोणती अडचण होत असेल किंवा कोणती प्रोजेक्ट्स करताना काही हेल्प लागत असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तुम्हाला म्हणा किंवा तुमच्या फ्रेंड्सला म्हणा, कधी कोणते तुमचे प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना तुम्ही, तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हेल्प लागत असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचं. ओके. ओके सर. ओके. तुम्ही पण कोणते कोणते कॉलेजचे आहे काही सांगू शकता का? मयुरी, महेश, पायल, प्राजक्ता तर माहिती हॅलो आहे सर. मला. मी जगदंबा कॉलेजमधून पास आउट आहे 2020 मध्ये. ओके आता 1.5 वर्ष जॉब करते मॅनेजमेंटला ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर IT कंपनीला. बट आय जस्ट वॉन्ट टू स्विच इन अ डेव्हलपमेंट. सो ओके. सध्या कोणत्या कंपनीमध्ये आहे? अप्सरा न्यू मीडिया म्हणून आहे, पुणे. पुणे. अच्छा. आता इन्फोसिसचे वगैरे ड्राईव्ह झाले होते की इन्फोसिस, कॅपजेमिनी, त्याच्यात ट्राय करायचे असते. हा बट टेक्निकल नॉलेज नव्हतं. आज इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड मधून आले अच्छा त्यामुळे अच्छा. कोडिंग वगैरेचं नॉलेज. इलेक्ट्रिक बॅकग्राऊंड का? ओके. पायल. हा सर, मी अग्निहोत्री कॉलेजची आहे सर. अच्छा. 3rd इयर म्हणजे आता फायनल नागपूर. आहे. ओके. नागपूर ना? हा. महेश. तर मी दर्डा कॉलेजमधून आहे, फायनल इयर आता. आता फायनल इयर. ओके. हा. प्रोजेक्ट ग्रुप वगैरे झाले आहे का? हो सर, प्रोजेक्ट ग्रुप वगैरे बनवले आहे, कॉलेजवाल्यांनीच बनवून दिले सर. अच्छा. कोण मोहित सर आहेत का? मोहित पोपट. हो सर, वेगळ्या ग्रुपला आहे ते. आम्हाला ते सन मॅम आहे सर माझ्या ग्रुपला. अच्छा. मोनाली कोण आहे? मोनाली मुनेश्वर. हॅलो मोनाली. हां सर, JDIT कॉलेजचे आहे सर मी. अच्छा. कोणता इयर? लास्ट इयर. फायनल इयर. अच्छा. हे बघा, आपण क्लास आपण अशासाठी घेतो आहे की पर्टिक्युलर तुमचं बेसिकपासून थोडं ॲडव्हान्सपर्यंतचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे, अशा प्रकारचा आपण क्लास घेणार आहे. ओके. फर्स्ट जे पण राहणार आहे, आपण पहिले बेसिक शिकणार आहे. त्यानंतर थोडं ॲडव्हान्स लेवलमध्ये त्यांचे जे पण फंक्शनल किंवा अल्गोरिदम वाईज जे प्रोग्राम राहत असतात किंवा तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जाता, राईट, तर तेव्हा हे तुम्हाला म्हणजे लॉजिकली जे प्रोग्राम राहतात ते करायला थोडं हेल्पफुल होणार आहे. ओके. कारण की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या क्लासमध्ये वगैरे पण बघितले असेल, पर्टिक्युलर अल्गोरिदम्स वगैरे शिकवतात, पण तेवढे डीपली नाही राहत त्यामध्ये. ओके. आणि जेव्हा काही फंक्शनल प्रोग्रामिंग म्हणजे पर्टिक्युलर काही असे लीप इयरचे प्रोग्राम किंवा जे नॉर्मल प्रोग्रामिंग राहतात, स्टार बनवणे, ट्री स्ट्रक्चर हे करणे, पॅरामीटर तयार करणे, असे छोटे छोटे प्रोग्राम्सचे आपण म्हणजे सगळ्या याचे फंक्शनल जेवढे प्रोग्रामिंग राहणार आहे त्याची थोडी प्रॅक्टिस करून घेऊ. ओके. त्यानंतर अल्गोरिदम करून घेणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण डेटा स्ट्रक्चर वगैरे करणार. त्याच्यामुळे काय होणार, तर तुम्ही असं म्हणजे रेग्युलरली तुम्ही जॉईन केले क्लास तर त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल याच्यामुळे. ओके. कारण की तुम्ही बाकीकडे क्लास लावणार तर त्यांनी काय तुम्हाला फक्त बेसिक शिकवून सोडून देतात, राईट. तुमचं लॉजिकली बिल्ड नाही करत कोणी. आणि मी जे पण तुम्हाला असाइनमेंट देत जाईल ते थोडं रेग्युलरली
रेग्युलरली काही ना काही ट्राय करायचं. ओके. जर तुमच्यासोबत नाही झालं, आपण नेक्स्ट डे तेच तुमचे प्रोग्राम मी बनवून तुम्हाला दाखवेल की बा कशा प्रकारचा प्रोग्राम करत आहे. इवन तुम्ही नाही केले, जेव्हा मी करतो ते बघून ते तरी म्हणजे कसं प्रोग्रामिंग असं आहे, तुम्ही एक तर कॉपी करू नये म्हणजे कारण की गुगलवर असं आहे की तुम्हाला भेटणार नाही अशी प्रोग्रामिंग कोणतीच नाही. कारण की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधलं प्रत्येक कोड, प्रत्येक डेव्हलपमेंट जेवढी झाली आहे ते सगळं तुम्हाला गुगलवर भेटतच असते, राईट. फक्त तुमची तेवढी तयारी असली पाहिजे किंवा तुम्ही ते शोधता आली पाहिजे तिथं. कारण की तुम्ही आता इंडस्ट्रीमध्ये बघता जेवढे जवळपास 60 ते 70% असेच लोक आहे की जे नुसतं गुगल करून कोड काढतात तिथं. पण कोणत्याही गोष्टीला काय महत्त्वाचं आहे की तुम्ही काय आउटपुट देऊन राहिले आहे तिथं. कारण की म्हणजे तुमची जर स्वतःची कंपनी म्हणून जर हे करत असाल तर तेव्हा तुम्ही हेच एक्सपेक्ट कराल ना कोणत्याही एम्प्लॉय करून की बा तुम्ही जे पण म्हणजे जे पण टास्क दिलं आहे ते कंप्लीट करून दिलं पाहिजे, हेच एक्सपेक्ट करत असता ना. तर म्हणून आपणही ज्या कंपनीमध्ये जॉईन होत असतो त्यांचं तेच एक्सपेक्टेशन असते की बा पर्टिक्युलर जे पण तुम्हाला टास्क दिलं आहे ते तुम्ही कशाप्रकारे कंप्लीट करता. त्यांचं हे काही घेणं देणं नसते की पर्टिक्युलर तुम्ही कोणाची हेल्प घेऊन राहिले की कोणाकडून करून घेत आहे, हे तेवढं काही मॅटर नाही करत. फक्त तुमचं जेवढे आहे टास्क आहे ते विथ टाईम तुमचं सबमिट केले पाहिजे. ओके. तर त्यासाठी मेन प्रोग्रामिंगमध्ये आल्यावर फर्स्ट मुद्दा काय राहते की बा तुमचे लॉजिकल स्किल्स डेव्हलप नाही राहत, राईट. तर त्याच्यामुळे खूप साऱ्या अडचणी होतात की बा पर्टिक्युलर कोड कसं हे करायचं, कोणतेही टास्क दिल्यानंतर आपण कशाप्रकारे त्याला एक्झिक्यूट केलं पाहिजे, तिथं धांदल्या होऊन जातात भरपूर जणांचे. कारण की पहिले तुम्ही ते रिक्वायरमेंट अगोदर ऐकून नाही घेत असता आणि त्यानंतर कारण की ते रिक्वायरमेंटच तुम्हाला कळलं नसते पहिले, राईट. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहे जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्हालाही माहीत पडेल. ओके. आणि त्यानंतर आपण एखादी रिअल टाईम प्रोजेक्ट करून बघू. ओके. ज्याच्यामुळे तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग राहील की हां आपला प्रोजेक्ट अशा प्रकारचं वर्क होणार आहे म्हणून. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन्स वगैरे? आपण बेसिकली आता हे जे आपण एक पायथन डेव्हलपमेंटचा क्लास सुरू करणार आहे. ओके. आणि याच्या तुम्हाला मी सर्टिफिकेटही देईल. हे आपण 4 मंथपर्यंत घेण्याचा विचार चालू आहे माझा. ओके. 4 मंथचं तुम्हाला एक इंटर्नशिपचं सर्टिफिकेटही देईल यासाठी की तुम्ही आपलं वर्कशॉप पुरं कंप्लीट केलं आहे म्हणून. ओके. ऐकत आहे ना सगळे? हो सर. अजून कोणाला काही डिफिकल्टी, काही कन्फ्युजन क्लासबद्दल? नो सर. यांना पायल, मोनाली, मयुरी, महेश यांना काही? नाही सर. किंवा तुम्ही मला सजेस्ट करा की म्हणजे आपण कसं जस्ट फ्रेंडली म्हणून आपण घेऊ सगळ्या गोष्टी. तुम्हाला काही डाऊट असेल तर ते सांगत चला. म्हणजे सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर करतच आपण सगळ्या गोष्टी समोर चालत जाऊ. कारण की सगळ्यांसोबत डेव्हलप झाला पाहिजे आपला. ओके. आणि मी म्हणतो ना किंवा पर्टिक्युलर जे पण काही असाइनमेंट देईल ते तुम्ही कुठूनही करा, काही टेन्शन नको घ्या. गुगलवरूनही तुम्ही कॉपी मारत असाल ना, काही टेन्शन नाही. घ्यायचं तिथून कॉपी करायचं सगळ्या गोष्टी. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, थोडं अंडरस्टँडिंग ठेवायची बा पर्टिक्युलर कोणत्या स्टेप्समध्ये काय काय वर्क होऊन राहिलं आहे, त्यामध्ये कोणतं लॉजिक काय यूज केलं आहे तिथं. ओके. फक्त ब्लाइंडली कुठूनही कॉपी नाही करायचं. जे पण आहे थोडं अंडरस्टँडिंगने करायचं. लागेल तर असंही चालते की बा पर्टिक्युलर तुम्ही ते एक दुसऱ्या टॅबमध्ये ओपन करायचं आणि ते स्वतः टाईप करून सगळ्या गोष्टी हे करायचं. म्हणजे तुम्हाला काय मेन म्हणजे काय की आपण जेव्हा प्रोग्रामिंग करत असतो तेव्हा खूप सारे एरर्स येत असतात, राईट. ते सॉल्व करता आलं पाहिजे. जर एररही तुम्ही सॉल्व करणं शिकून गेलं तर तरी तुमचं
म्हणजे खूप काही शिकल्यासारखं होऊन जाते. कारण की खूप सारे जण इंडस्ट्रीमध्ये असे बघितले की त्यांना साधे एरर्स पण रिझॉल्व करता नाही येत त्यांना. ओके. अशा प्रकारचा हा आपला इंट्रोडक्शन आहे सगळ्या गोष्टीचं. आणि आपली एक कंपनी आहे ग्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी म्हणून यवतमाळलाच. ओके. त्याचे मी हे वर्कशॉपचे तुम्हाला सर्टिफिकेट देईल, म्हणजे इंटर्नशिपचे सर्टिफिकेट देईल. ओके. आणि बाकी तुम्हाला कोणत्या लँग्वेजमधले प्रोजेक्ट्स पाहिजे असेल, जर तुम्ही आता फायनल इयरमध्ये आहे, तुम्हाला कोणते ना कोणते प्रोजेक्ट सबमिट करा लागत असते, राईट. जे आता आपण क्लास करत आहे, जे फायनल इयरमध्ये नाही आहे, त्यांना एक प्रिपरेशन होऊन जाईल की कशा प्रकारचे आपण एक प्रोजेक्ट डेव्हलप करून ऑनलाईनमध्ये सबमिट करणार आहे. ओके. म्हणजे लास्टमध्ये आपण एक रिअल टाईम प्रोजेक्ट डेव्हलप करून आपण पब्लिश करू सगळं. ओके. आज आपण फक्त पायथनचे इंट्रोडक्शन घेऊ किंवा कशा म्हणजे पायथनमध्ये काय काय आहे, आपण काय काय शिकू शकतो, पायथनचे फायदे काय आहे, राईट. अशा प्रकारचं थोडं इंट्रोडक्शन म्हणायचं पायथनबद्दलचे. तसे तुमचे क्लासेसमध्ये कुठून ना कुठून तुमचे काही ना काही तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटलीच असेल, पण अजून एकदा तुमच्यासाठी एक रिपीटली. ओके. फर्स्ट आपण हे आजचं इंट्रोडक्शन, मग उद्यापासून सगळं सिंटॅक्स वाईज पाहून घेऊ की पर्टिक्युलर कशा प्रकारचे सिंटॅक्स करणार आहे. मग साईड बाय साईड आपण त्यांचे कंडिशनल स्टेटमेंट, लूपिंग, लिस्ट कसे यूज करणार आहे, हे सगळ्या गोष्टी आपण डे बाय डे एक टॉपिक कवर करत जाऊ. ओके. व्हॉट इज पायथन? पायथन काय एक पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके. तुम्ही याच्यातही थोडं हेही अंडरस्टँडिंग ठेवा किंवा किती प्रकारचे लँग्वेजेस आहे. ओके. काही हे आहे प्रोग्रामिंग लँग्वेज, काही आहे स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके. अशा प्रकारचे लँग्वेजेस, कॉम्प्युटर लँग्वेजचे वेगवेगळे टाईप्स पडत असतात, राईट. जे पण जावा, सी, हे पायथन हे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे. C++. ओके. स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे काय, जावा स्क्रिप्ट, PHP, ASP हे स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ओके. Python is popular programming language. It was created by Guido van Rossum and released in 1991. Okay, 1991 ला हे फर्स्ट इंट्रोड्यूस करण्यात आलं. It is used for web development, software development, mathematics and system scripting, right. पर्टिक्युलर सिस्टीम स्क्रिप्ट्स पण तुम्ही ह्याच्याच थ्रू एक्झिक्यूट करून बघू शकता की पर्टिक्युलर तुम्हाला कोणत्याही सिस्टीममधला म्हणजे फाईल रीड करून काही डेटा त्यामधून गॅदर करून त्यामध्ये काही ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे किंवा त्याचे मॅथमॅटिक्सली म्हणजे जे पण डेटा सायंटिस्ट वगैरे राहतात ते तशाच प्रकारे करतात. त्यांना काय देत असतो, पर्टिक्युलर कंपनी असेल, कंपनीचा तो जो डेटा राहणार आहे 4-5 वर्ष अगोदरचा, म्हणजे ते डेटा सायंटिस्ट तेच करतात ना. पर्टिक्युलर जो प्रिव्हियस इयरचे डेटाज राहणार आहे त्याच्यावरून त्यांनी काय करत असतात, पर्टिक्युलर जे फ्युचरमध्ये काय होऊ शकते हे प्रेडिक्ट करत असतात ते डेटा सायंटिस्ट. ओके. अशा प्रकारचे व्हॅल्यूचे जे पण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन म्हणा, सिस्टीम स्क्रिप्टिंग वगैरे त्याच्यामध्येच करतात ते. ओके. वेब डेव्हलपमेंटमध्ये सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगसाठी आपण पायथन यूज करणार आहे. Django फ्रेमवर्क याच्यात फेमस आहे. ओके. Django फ्रेमवर्क यूज करून तुम्ही APIs वगैरे डेव्हलप करू शकता. ओके. आणि what can Python do? Okay. Python can be used on server to create web applications, right. वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय, जे पण वेबसाईट्स वगैरे राहणार आहे. ओके. वेबसाईटमध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये जर पाहिजे असेल तर असं आपण तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकलेच असाल की एक 3 टायर आर्किटेक्चर म्हणून असतो आणि एक 2 टायर आर्किटेक्चर म्हणून. ओके. जे पण याच्या म्हणजे आतापर्यंतच्या पहिले जे पण राहत होतं ते 2 टायर आर्किटेक्चर राहत होते, जे म्हणजे डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स जे राहणार आहे
म्हणजे पर्टिक्युलर एक UI राहणार आहे आणि एक डायरेक्ट बॅकएंडमध्ये डेटाबेस राहणार आहे, राईट. अशा प्रकारचे जे पण त्यांची कनेक्टिव्हिटी राहत होती ते म्हणजे हे 2 टायर आर्किटेक्चरमध्ये येत होते. आणि जे पण आता रिअल टाईम ॲप्लिकेशन्स जे आहेत जे सध्याचे जे मार्केटमधली टेक्नॉलॉजी चालली आहे ते 3 टायर आर्किटेक्चरनं चालली आहे. कारण की प्रत्येकाला रिअल टाईम डेटा पाहिजे आहे, राईट. आणि जे पण सध्याचे जे बुक माय शो म्हणा, रेडबस म्हणा किंवा कोणतं एखादी हॉस्पिटलची जर मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही बघितलं असाल, सगळ्या गोष्टी 3 टायर आर्किटेक्चरमध्ये येतात. एक फ्रंट एंड असतो, म्हणजे फ्रंट एंड म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकता एखादी वेबसाईटही असू शकते किंवा मोबाईल ॲप्लिकेशनही असू शकतो, राईट. त्याच्यानंतर एक सर्व्हर साईड लँग्वेज असतो, जे काय करत असतो पर्टिक्युलर फ्रंट एंड आणि बॅक एंडला कनेक्टेड ठेवायचं काम करत असतो. ओके, त्यालाच APIs म्हणतात. ओके, त्या APIs थ्रू काय होतात, पर्टिक्युलर डेटा प्रोसेस होत असतो आणि तो फ्रंट एंडला पाठवत असतो. ओके, आपण सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून यूज करू शकतो, राईट. पायथन कॅन बी यूज ऑल्गो साईड सॉफ्टवेअर टू क्रिएट वर्कफ्लोज. पर्टिक्युलर तुम्हाला तुमच्या एखादी प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे, त्याचे वर्कफ्लोज वगैरे डिझाईन करायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही पायथन यूज करू शकता. पायथन कॅन कनेक्ट टू डेटाबेस सिस्टीम. इट कॅन ऑल्सो रीड अँड मॉडिफाय फाईल्स. ओके, पर्टिक्युलर तुम्ही पायथन यूज करून नॉर्मली एखादी डेटाबेससोबत कनेक्ट करून त्याला रीड राईट म्हणजे क्रड ऑपरेशन म्हणतात. क्रड म्हणजे CRUD. C म्हणजे क्रिएट, R म्हणजे रीड, U म्हणजे अपडेट, D म्हणजे डिलीट. अशा क्रड ऑपरेशन्स म्हणतात. कारण की तुम्हाला कोणतंही तुम्ही ॲप्लिकेशन बघाल ते क्रड ऑपरेशनवर डिपेंड राहतात. म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही जर आता फेसबुक जरी एक्झाम्पल म्हणून घेत असेल, तुम्ही काय करता, पर्टिक्युलर पोस्ट क्रिएट करता, राईट. ते क्रिएट म्हणजे काय, पर्टिक्युलर तुमचा जो पण डेटा आहे तो डेटाबेसमध्ये स्टोअर करणं. ओके, रीड म्हणजे काय, पर्टिक्युलर जो डेटाबेसमध्ये स्टोअर आहे तो रिट्रीव्ह करणे किंवा फेच करणे जे पण म्हणत असतो ते आपण फेच करून आपण डबल आपल्या टाईमलाईनवर बघत असतो. पर्टिक्युलर अपडेट ऑपरेशन म्हणजे काही जर तुम्हाला काही त्यामध्ये काही चेंज लागत असेल, कधी काय होतात तुम्ही घाईमध्ये काही एखादी पोस्ट टाकून देता आणि तुम्हाला वाटतं नाही बा हे अशा प्रकारचं कोट्स नाही पाहिजे असतं, दुसरं पाहिजे, राईट. तेव्हा तुम्ही काय करता, त्याला मॉडिफाय करता किंवा अपडेट करता त्याला, राईट. आणि जर तुम्हाला ते गलतीने तुम्ही अपलोड करत असाल तुम्ही त्याला डिलीट करता. हे 4 ऑपरेशन फेसबुकवर जसं आपण अप्लाय करून सांगत आहात तशाच प्रकारे कोणतेही तुम्ही लँग्वेज घ्या, हे 4 ऑपरेशनवरच तुमचं सॉफ्टवेअर डिपेंडंट राहते. तुम्ही जे पण ॲप्लिकेशन कराल, कोणतं तुमचं CRM सॉफ्टवेअर राहू दे की ई-कॉमर्स साईट राहू दे, सगळे लँग्वेज हे 4 ऑपरेशनवरच डिपेंड राहतात. की पर्टिक्युलर तुम्ही डेटाबेसमधून तुम्ही ते डेटा घेऊन राहिले, राईट, पर्टिक्युलर डेटाबेसमध्ये इन्सर्ट करून राहिले, अपडेट करून राहिले आणि डिलीट करून राहिले. ओके, आणि पायथन थ्रू तुम्ही पर्टिक्युलर फाईल्स पण तुम्ही क्रिएट करू शकता, मॉडिफाय करू शकता, राईट. फाईल्स म्हणजे कशा प्रकारे, जे टेक्स्ट फाईल म्हणा किंवा CSV फाईल्स, राईट. म्हणजे CSV म्हणजे एक्सेल्स फाईल्स जे राहतात की ज्यामध्ये पर्टिक्युलर तुम्ही रोज अँड कॉलम्समध्ये डेटा स्टोअर करून राहतात, राईट. ते पण तुम्ही डायरेक्टली बल्कमध्ये अपलोड करायसाठी हे यूज केल्या जात असते किंवा पर्टिक्युलर फाईल हे करा, त्याला अपलोड करा आणि त्याच्यातला डेटा एक्स्ट्रॅक्ट करून आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर करून घ्या, राईट. असे जे पण ऑपरेशन्स आहेत ते पण तुम्ही पायथन थ्रू करू शकता. पायथन कॅन बी यूज टू हँडल बिग डेटा अँड परफॉर्म कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स, राईट. पायथन यूज करून तुम्ही बिग डेटा पण हँडल करू शकता आणि मोठे जे पण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स राहणार आहेत ते पण तुम्ही इझिली पायथनमधून हँडल करू शकता. पायथन कॅन बी यूज फॉर रॅपिड प्रोटोटायपिंग और फॉर प्रोडक्शन रेडी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ओके, रॅपिड प्रोटोटायपिंग म्हणजे एक लवकर जनरेट होणारं, म्हणजे तुम्ही पायथनचे एवढे सारे लायब्ररीज अवेलेबल आहे, तुम्ही पर्टिक्युलर त्यांना इम्पोर्ट करून तुम्हाला जे
डेव्हलपमेंट पाहिजे, तुम्ही लवकरात म्हणजे कमी टायमिंगमध्ये तुम्ही एखादी सॉफ्टवेअर डेव्हलप करून तुमच्या क्लायंटला प्रोव्हाइड करू शकता तो. ओके, अशा प्रकारचे पायथॉनचे काही युजेस आहे म्हणायचे. ओके. वाय पायथन? पायथन कशासाठी? पायथन वर्क ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म. ओके, तुम्ही जावामध्ये खूपदा ऐकले असेल प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, राईट. कारण की काय ते पर्टिक्युलर तुम्ही एक प्रोग्राम म्हणजे तुम्ही जर विंडो ओ एस असेल आणि तुम्ही त्या विंडो ओ एसमध्ये तुम्ही तुमचं प्रोग्रामिंग केलं आहे आणि तुम्हाला पर्टिक्युलर दुसऱ्या एक लिनक्स आहे समजून घ्या किंवा मॅकवाला आहे, त्यांच्यामध्ये तुम्हाला जर त्याचे तेच सेम कोड तुम्हाला तिथं रन करायचं असेल, राईट. त्याचं कसं जावा पण कसं प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. पर्टिक्युलर जे पण त्याची एन्व्हायरमेंट आहे तिथं सेट करा आणि तुम्हाला पर्टिक्युलर तुमचं जो कोड राहणार आहे तो एक्झिक्यूट होत असतो, राईट. याच्यात अजून पायथन कसं तुम्ही रास्पबेरी पायमध्ये पण यूज करू शकता, राईट. रास्पबेरी पाय माहीत आहे का? पर्टिक्युलर एक स्मॉल कॉम्प्युटर आहे, राईट. ज्यामध्ये तुम्ही जर IoT घेऊन शिकले असेल तर तुम्हाला पर्टिक्युलर वेदर डिटेक्शनचे जर प्रोजेक्ट करायचं असेल ते करू शकता. त्यामध्ये मॉइश्चर डिटेक्शन किंवा ऑब्स्टॅकल अवॉइडन्स अशा टाईपमधले जे एक स्मॉल कार आहे समजून घ्या, कारसमोर काही सेन्सर्स लावून, राईट. अशा प्रकारचे जे पण छोटे छोटे जे IoTच्या रिलेटेड प्रोजेक्ट्स आहे ते तुम्ही रास्पबेरी पायमध्ये डेव्हलप करू शकता. किंवा जे होम ऑटोमेशन्स पण आहे ते पण तुम्ही रास्पबेरी पाय थ्रू डेव्हलप करू शकता, राईट. आणि त्याच्यामधले मोस्ट ऑफ जे प्रोग्रामिंग केलं जाते ते पायथॉनमधूनच करतात. त्याचे स्क्रिप्ट लिहत असतात त्यांचे, राईट. आणि ते एक्झिक्यूट करून त्याला आउटपुट जनरेट करतात. ओके. आणि तुम्ही विंडोज वगैरे बघितले, विंडोजमध्ये खूप सारे लँग्वेजेस आहेत. जावा आहे, हे खूप सारे लँग्वेजेस यूज करून त्याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ सॉफ्टवेअर्स डेव्हलप केला जातो, .NET वगैरे. ओके. पण जे पण कॉम्प्लेक्स प्रोग्रामिंग आहे ते सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त पायथॉनलाच प्रिफर करतात. जर खूप सारा मोठा डेटा असेल, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा, त्यांना सगळं फिल्टरिंग करायसाठी पायथॉनच मोस्ट ऑफली प्रिफर करतात. पायथॉन हॅज अ सिम्पल सिंटॅक्स सिमिलर टू द इंग्लिश लँग्वेज, राईट. तुम्ही जर काही जण तुमच्यामधले त्यांना तुमचे पायथॉनचे क्लासेस झाले आहे तर त्यांना माहीत आहे की पर्टिक्युलर जे पण पायथॉनचे तुम्ही सिंटॅक्स बघणार आहे तुम्हाला सिमिलर टू इंग्लिश लँग्वेजेस वाटणार, राईट. फ्लो त्याचं सगळं इंग्लिश लँग्वेज प्रकारे आहे. तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होऊन जाते व पर्टिक्युलर तुम्ही काय सिंटॅक्स लिहून राहिले आहे म्हणून. ओके. Python has syntax that allow developer to write program with fewer line than some other programming language. ओके. तर तुम्ही ते जर पायथॉन आणि जावामध्ये जर कम्पेअर केले तर पर्टिक्युलर तुम्हाला एक हॅलो वर्ल्ड प्रोग्राम जरी लिहायचं राहिलं तर तुम्ही जावामध्ये तुम्हाला माहीत आहे पहिला तुम्हाला क्लास डिफाईन करावा लागत असतो, त्याच्या अंदर मग तुम्हाला फंक्शन डिफाईन करावा लागतो, राईट. मग त्यानंतर मग तुम्ही system.out.println लिहून मग तुम्ही त्याला एक्झिक्यूट करत असता, राईट. म्हणजे पर्टिक्युलर जर जावामध्ये तुम्ही प्रोग्रामिंग करणार ते जवळपास हॅलो वर्डसाठी 4-5 लाईनच्या वर चालला जातो. आणि तेच जर पायथॉनमध्ये म्हणत असेल तुम्हाला एक सिंगल लाईनमध्ये तुमचं आउटपुट जनरेट होतं आणि त्याला तुम्हाला काय करावं लागते, फक्त .py म्हणून py म्हणून तुम्हाला सेव्ह करावं लागते, राईट. एवढी सिंपल प्रोग्रामिंग आहे लँग्वेज आहे पायथॉन. पायथॉन रन्स ऑन अ इंटरप्रेटर सिस्टम मीन्स दॅट कोड कॅन बी एक्झिक्युटेड ॲज सून ॲज इट इज रिटर्न, राईट. दिस मीन दॅट प्रोटोटायपिंग कॅन बी व्हेरी क्विकली. पर्टिक्युलर तुम्ही इंटरप्रेटर एवढं फास्ट आहे की पर्टिक्युलर तुम्ही जेव्हा कोड टाईप करत असता, राईट, तुम्हाला तो ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी डिटेक्ट करून तेव्हा तुमचं आउटपुट जनरेट करत असतो. अशा प्रकारचं पॉवरफुल त्याचं इंटरप्रेटर सिस्टीम आहे. पायथॉन कॅन बी ट्रीटेड इन अ प्रोसिजर वे, अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड वे ऑर अ फंक्शनल वे. ओके.
पर्टिक्युलर जे पायथन लँग्वेज आहे तुम्ही ह्या 3 वेनी यूज करू शकता. ओके, प्रोसिजर वेनी पण यूज करू शकता, ऑब्जेक्ट ओरिएंटेड वेनी यूज करू शकता आणि फंक्शनल वेनी पण. ओके, प्रोसिजर व्यू म्हणजे काय की टॉप टू बॉटम ज्या प्रकारे एक्झिक्युशन होत असतो. तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेज माहीत असेल, सी लँग्वेज माहीत असेल. सी लँग्वेजमध्ये काय होत असतो, पर्टिक्युलर तुम्ही जर एक कोड तुम्ही स्टार्टिंगपासून वॉइड मेनपासून तुम्ही स्टार्ट करता तर लास्टला एंड होईपर्यंत तुमचं जो पण कोड आहे तो एक्झिक्यूट लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत जात असतो, राईट. तशा प्रकारची पण प्रोग्रामिंग तुम्ही पायथनमध्ये करू शकता. ऑब्जेक्ट ओरिएंटेड वेनी, जशा प्रकारे आपण जावा बघितलं. जावा कसं आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, राईट. काय म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये एक क्लास असतो, काही ऑब्जेक्ट्स असतात. क्लास म्हणजे काय, पर्टिक्युलर ब्लू प्रिंट्स राहत असतं आणि इन्स्टंटेड जे आहे ते ऑब्जेक्ट्स राहतात. पर्टिक्युलर जे पण तुमचं सगळं प्रोग्रामिंगचं फ्लो आहे तुम्ही कशानं ऑब्जेक्ट थ्रू कंट्रोल करत असता, राईट. हे सगळ्या गोष्टी पण तुम्ही पायथनमध्ये करू शकता. आणि फंक्शनल प्रोग्राम, फंक्शनल म्हणजे काय, स्क्रिप्टिंग लँग्वेजसारखे जसं जावा स्क्रिप्ट्स वगैरे. तुम्ही म्हणजे काय की पर्टिक्युलर फंक्शन्स डिफाईन करून ठेवायचे आणि जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हाच त्या फंक्शनला कॉल करायचं, राईट. जर म्हणजे आपण असं कन्सिडर करू की जर आता एक आपण आपला प्रोजेक्ट डेव्हलप करून राहिले आहे, त्यामध्ये मला काही अल्गोरिदम्स पाहिजे आहे, राईट. तर मी काय करेल, ते एक हेल्पर क्लास बनवून किंवा हेल्पर फाईल बनवून त्याच्यामध्ये हे वेगवेगळे बायनरी सर्च असे वेगवेगळे मी अल्गोरिदम्स तिथे डिफाईन करून ठेवेल आणि मला जेव्हा गरज लागेल मी डायरेक्टली त्या फंक्शन नाव घेऊन मी त्याला कॉल करेल. अशा प्रकारचे फंक्शनल प्रोग्रामिंग पण आपण पायथनमध्ये करू शकतो. ओके, अशा प्रकारचा हा पायथन आहे. बापरे, टाईम झाला वाटतं नाही. ठीक आहे, अशा प्रकारचं पायथन आहे, राईट. आता मोस्ट ऑफ आताच लेटेस्ट व्हर्जन आहे पायथन 3 आहे, राईट. आपणही आपल्या याच्यामध्ये पायथन 3 शिकणार आहे. तुमच्याकडे जे पण तुमचे सिस्टीम्स राहणार त्यामध्ये तुम्ही पायथन 3 इन्स्टॉल करून घ्या. ओके, आणि पायथन कोणत्याही टेक्स्ट एडिटरमध्ये आपण एडिट करून पाहू शकतो. ओके, पण मोस्ट ऑफ तुम्ही प्रिफर करू शकता व्हिज्युअल कोड म्हणून आहे. इझिली तुम्ही त्यामध्ये, मी जास्तीत जास्त व्हिज्युअल कोडच प्रिफर करत असतो आणि त्यामध्येच मी तुम्हाला कोड एक्झिक्यूट करून दाखवणार आहे. ओके, सिंटॅक्स कम्पेअर टू अदर लँग्वेज. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण अजून उद्या शिकू. जेव्हा आपण सगळे सिंटॅक्स शिकणार आहे त्यामध्ये तुम्हाला अल्टरनेटिव्हली तुम्हाला कम्पेअर करत सांगतच जाईल की पर्टिक्युलर जावामध्ये तुम्ही कसं लिहिणार आहे, सीमध्ये कशा प्रकारे लिहिणार आहे. ओके, कारण की मला तरी असं वाटते की पर्टिक्युलर कोणती लँग्वेज राहिले तर त्यामध्ये लॉजिक कोणत्याच इकडे चेंज नाही होणार आहे. फक्त जे पण चेंज होणार आहे ते सिंटॅक्स थ्रू चेंज होणार आहे. तर म्हणून तुम्ही सिंटॅक्स प्रॉपरली अंडरस्टँडिंग केली किंवा पर्टिक्युलर कशा प्रकारचं तुमचं फ्लो जाणार आहे, कशा प्रकारचं तुमचं आउटपुट जनरेट करणार आहे, तर तुम्ही इझिली कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकता. ओके, अजून कोणाला काही डाऊट्स? हॅलो सर, तुम्ही पीपीटी आणि रेकॉर्डिंग ग्रुपला टाकाल का? हो, टाकतो ना. आणि जे तुम्ही प्रोग्राम्स द्या ना मला, ते कोडिंग आम्हाला प्रॅक्टिससाठी पण पाठवायचं ग्रुपवर. हां, तेच तुम्हाला पाठवत जाईल. आपण सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करूनही बघत जाऊ. ओके, हां, ठीक आहे ना सर. ओके, राईट. ठीक आहे मग, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. बाय बाय. बाय.